नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या समोर अधिकृतपणे उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडलेला आहे। आपल्यासोबत दिंडोरीचे अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवाळ आहेत। झिरवाळ साहेब, काल अचानकपणे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। अगदी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म देण्यात आले उमेदवारांना, कसं पाहताय? काय झालं, मी कसं पाहतो याच्यापेक्षा काल 3 वाजेपासनं हा मतदार राजा, जनता, मतदार जरी नसेल तरी तो एवढा बेचैन झालेला आहे का नेमकं काय का आज पहिल्यांदाच हा अशा प्रकारे कदाचित हा प्रकार झाला का युतीच्या जागा वाटपानंतर एबी फॉर्म एखाद्या उमेदवाराला दिला असेल, मग तो राष्ट्रवादीचा असेल किंवा भाजपचा असेल किंवा शिंदेसाहेबांच्या सेनेचा असेल, आणि तिथं पुन्हा एखाद्या युतीतल्याच पक्षानं एबी फॉर्म देणं हे जनतेला थोडंसं चिंताजनक का बाबा आम्ही आता काय करायचं, तुमच्या तुम्ही काहीही करू शकता, ह्याच्यावरून जनतेत अशी संभ्रमावस्था तयार झालेली आहे। वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं, अचानकपणे हा धक्का बसला असेल? नाही, धक्का आहेच ना, कारण महायुतीत एवढ्या दिवसात सरकारनं अतिशय चांगले निर्णय शेतकऱ्यांचे असतील, लाडक्या बहिणींचे असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, सुशिक्षित बेरोजगारांच्या असतील, आशा वर्करच्या असतील, प्रमोशनच्या असतील, भरत्या रखडलेल्या सुरू केल्याच्या असतील, असे खूप चांगले निर्णय घेतले। वीज बिल माफीसारखा निर्णय घेतला, तर ह्या गोष्टींच्या निर्णयाचा बेनिफिट निश्चित महायुतीला होणार आहे। पण असं जर झालं तर आपल्याला माहीत आहे, एकाचे 2 झाले तर ताकद कमी होत असते, एकच राहतो पण मग त्याची ताकद वाढते, असं माझं मत आहे। मोठं म्हणजे किती फटका बसू शकतो या सगळ्या गोष्टींचा? निव्वळ जिथं ह्या असं झालं असेल का बाबा युतीचेच 2 उमेदवार असे जे मतदारसंघात झाले असतील तिथं तो फटका बसतो, पण त्याचा परिणाम बाहेरच्याही ठिकाणी तो होत असतो। हे अनेक उदाहरणांवरून, साधं स्टिकर भाड्याची गाडी जर घेतली आणि एखाद्यानं मला एक गाडी ते स्टिकर नीट काढलेलं नसतं, तिकडं तो माझ्या विरोधातला माणूस असतो, त्याच्या भाड्यावर चालू असते ती, त्याला भाड्याची गरज असते। पण ते जर इकडच्या मतदारसंघात आला आणि ते जर चिन्ह दिसलं तरी लोक त्याच्यावर राग करतात किंवा अविश्वास दाखवतात। तर वास्तविक तो त्याचा बिझनेस आहे, पण तरी हा संभ्रम तयार होत असतो। तेव्हा हा भला मोठा का जो राज्य नाही, राज्याबाहेर आता ही चर्चा देशभर गेलीच असणार, आणि मग त्यावेळेला जनतेला थोडंसं कळत नकळत ह्या युतीच्या विषयी थोडंफार का होईना त्यांचं मन कुठंतरी कलुषित होत असेल असं मला वाटतं। अशी चर्चा आहे की नांदगावमध्ये समीर भुजबळांची उमेदवारी जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समोर दिली गेल्यामुळे अशा पद्धतीने शिंदेंच्या सेनेने अचानकपणे अजित पवार गटाच्या समोर उमेदवार दिली। नाही, आता हेच मी सांगतो का आम्हाला 2:45 वाजेपर्यंत माहीत नव्हतं, पण जेव्हा ही बातमी अशी कानोकान आली तेव्हा विश्वास बसत नव्हता का बाबा असं होणारच नाही, कारण आता 2:45 पर्यंत तर कुठल्याच प्रकारची, 2:30 पर्यंत तर कुठल्याच प्रकारची चर्चा नव्हती, आणि अचानक ही चर्चा काही सुरू झाली। म्हणून यूट्यूबला एका दोस्ताने मला ते सर्च करून दाखवलं तर चौधरी साहेब आणि सेना प्रमुख भाऊलाल तांबडे साहेब यांचं म्हणणं मी ऐकल्यावर समजलं का बाबा समीर भुजबळांनी नांदगावमध्ये कांदे साहेबांच्या विरोधात फॉर्म भरला, मग आम्ही इकडं का भरू नये असा वाद झाला म्हणून इकडं भरला आहे फॉर्म, अशी चर्चा त्या ठिकाणी ऐकायला आली। पण आपल्याला काय वाटतंय, आपण आता आदिवासी नेते आहात, नुकतंच आपण एक आंदोलन देखील केलेलं होतं मोठं, या सगळ्या गोंधळामुळे किंवा जो समन्वय असायला हवा तो या ठिकाणी दिसत नाही आहे, त्याच्यामुळे किती परिणाम त्याचा महायुतीला भोगावा लागू शकतो? मला वाटते महायुती आहे, मी सांगण्यापेक्षा महायुतीचे जे नेते आहेत ते माझ्यापेक्षा कैकपट सिनियर आहेत, त्यांना तर निश्चित माहीत आहे का याचा परिणाम हा निवळ दिंडोरीतच होईल का, निवळ देवळालीतच होईल का तो इतरही ठिकाणी होईल का, होणार नाही, ह्याचं तर मी सांगणं काही एवढं
गरजेचं आहे असं मला वाटत नाही. त्याचा परिणाम सगळ्या ठिकाणी असं जर झालं तर होत असतो. हे अगदी जाणकार लोक इथं बसणारी बिचारी शेती करणारी लोकसुद्धा सांगतात. सांगतील. पण आपली काही चर्चा झाली आहे त्यानंतर वरिष्ठ नेत्यांसोबत? नाही, वरिष्ठ नेत्यांना मी फोन केला होता. मी फडणवीस साहेबांना फोन केला आहे, दादांना फोन केला आहे, शिंदे साहेबांबरोबर कॉन्टॅक्ट होऊ शकला नव्हता. पण त्यांना मी सांगितलं का बाबा काय आहे, एकतर माझा विचार नका करू, मला किती का बाबा माझं कसं होईल ह्याच्यापेक्षा महायुतीच्या भरोश्यावर जी लोक इथं वावरतात, मग ते भाजप असेल, शिंदेसाहेबांची सेना असेल, किंवा दादांची राष्ट्रवादी असेल, किंवा इतरही लोक जे सपोर्ट महायुतीला करायला इतरही घटक पक्ष छोटे मोठे जे काही तयार किंवा संघटना तयार झाल्यात, त्यांचा लगेच संभ्रम तयार झाला ना, काय करायचं काय, यांचं काम तर चांगलं आहे म्हणून आपल्याला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. पण हे आता ऐन वेळेला असं झाल्यावर त्यांची संभ्रमावस्था तयार झालेली आहे, ही मला वाटते. तर वरिष्ठांना तर माहीतच असणार. धनराज महाले यांच्याशी आपलं काही बोलणं झालं या सगळं? महाले साहेबांबरोबर काल आमचं 10-11 वाजेपर्यंत आम्ही बसलो होतो. त्यांनाही माहीत नव्हतं होतं, मला माहीत नाही, पण माहीत नव्हतं. आणि ऐन वेळेला त्यांनाही बोलवल्यावर शेवटी पक्ष आदेश ते गेलेच असतील किंवा गेले. तुमची काय चर्चा झाली? आमची अशीच चर्चा झाली होती की बाबा तुम्ही अपक्ष फॉर्म भरला आहे, आपण दोघं एकतर पहिले आम्ही दोघं एकमेकाचे नातेवाईक आहोत, दोघांचे नातंगोत सारखं असल्यामुळं तो एक परिणाम. पक्षाची उमेदवारी असती तर मी म्हटलं आलोय नसतो, पण पक्ष तुम्हाला उमेदवारी देत नसेल किंवा दिलेली नाही. काल 10-11 वाजता काय मला माहिती का बाबा हे 3 वाजता उमेदवारी करणार असं, किंवा त्यांनाही माहीत नव्हतं का मला आज तिकीट देणार आहेत असं. फक्त ते म्हणत होते का आज रात्री आम्हाला मुंबईला बोलवलं. म्हटलं ठीक आहे, तिकडून आल्यावर आपण परत बसू, पण अपक्ष राहण्याऐवजी आपण दोघं एकत्र राहू, कुठंतरी तडजोड करू. पण भविष्याच्या दृष्टीनं म्हणजे माझ्या आणि त्यांच्या नाही, हे जे आपल्या भरोश्यावर जो समाज आहे किंवा जी जनता आहे, जे मतदार आहेत, किंवा सरकारमध्ये ज्या सरकारमध्ये आपण काम करतो त्या सरकारविषयी जनतेचा कौल चांगला आहे, तर तो चांगला कौल जसल्यान तसा ठेवून महायुती भक्कम राहण्यासाठी आपण दोघं एकत्र राहू, त्याच्यावर आमची चर्चा झाली होती. पण काय वाटतं आता हा तिढा सुटेल? तिढा निश्चित सुटेल. कारण तिढा निवळ 2-3 मतदारसंघांचा असेल असं आपण धरू, पण त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो किंवा विरोधकाला एक संधी मिळू शकते आणि त्याच्यावर खूप काही विरोधक मिळवू शकतो असं सर्वसामान्याचं मत आहे. माझं मत तर सोडूनच द्या. नक्कीच आपण पाहतोय महायुतीमध्ये ज्या पद्धतीने मित्रपक्षांमध्येच एकमेकांच्या समोर उमेदवार उभे केले गेले, त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो आणि त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते लवकरच यावर एकत्र बसून तोडगा काढतील अशा पद्धतीचा विश्वास नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केला. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर कशा पद्धतीने हा तिढा सोडवला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असेल.